नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से एक बडकरचे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये सायली ऍडमिट असते आणि प्रतिमा तिथे आलेली असते. आता प्रतिमाला तर सायलीला भेटायचं असतं, पण प्रतिमाला आतमध्ये कोणीही जाऊ देत नाही. प्रतिमा सायलीला भेटण्यासाठी खूप प्रयत्न करत असते आणि अश्विन तिला अडवत असतो. अश्विन प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा त्या आपल्याला असं आतमध्ये नाही जाऊता येणार. आता हे सगळं पाहून कल्पना म्हणते, हे बघ अश्विन, प्रतिमाला अडवू नको, तिला जाऊ दे आतमध्ये. आता अर्जुनही अश्विनला म्हणतो, अश्विन जाऊ दे आत्याला. आता अश्विनही नर्सला म्हणतो, नर्स आत्याला आतमध्ये जा. तशा त्या नर्सही प्रतिमाला आतमध्ये सायली जवळ घेऊन जात. आता प्रतिमा सायली जवळ येते आणि सायलीकडे बघत असते. आता प्रतिमाला सायलीने तिच्यासाठी जे काही केलंय ते आठवत असतं. सायलीने प्रतिमाला कसं शोधलेलं असतं, प्रतिमाला घाबरलेल्या अवस्थेत सायलीने कसं शांत केलेलं असतं, प्रतिमाला हे सगळं आठवत असतं. आणि प्रियाच्या तावडीतनं प्रतिमाला कसं वाचवलेलं असतं हे सुद्धा प्रतिमाला आठवत असतं. आता प्रतिमा हळूहळू सायली जवळ येते. आता प्रतिमा मायेने सायलीच्या डोक्यावर हात ठेवते. प्रतिमा सायलीच्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवत असते. सायलीची ही अवस्था पाहून प्रतिमाला खूप रडायला येतं. आता प्रतिमा सायलीपासून जायला निघते. तेवढ्यात सायली आई असा आवाज देते. तशी प्रतिमा जागेवर थांबते आणि मागे वळून पाहते, तर सायली आई आई असं म्हणत असते. आता मात्र प्रतिमा सायली जवळ येते. आता प्रतिमा सायलीचा हात हातात घेते. आता सायली डोळे उघडते आणि प्रतिमाकडे पाहते. हे पाहून प्रतिमा खूप खुश होते. सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या तुम्ही इथे. यावर प्रतिमा ही मान हलवून हो म्हणते. आता प्रतिमा सायलीला इशारे करून म्हणते, तू बरी आहेस ना. यावर सायली ही मान हलवते आणि हो म्हणते. आता दोघीही एकमेकांकडे बघत हसत असतात. आता प्रतिमा सायलीला इशारे करून म्हणते, मी बाहेर जाते आणि बाकीच्यांना आतमध्ये बोलून आणते. यावर सायली ही मान हलवून हो म्हणते. प्रतिमा बाहेर येते आणि सगळ्यांना काहीतरी इशारे करत असते, पण त्यांना काही कळत नाही. यावर कल्पना म्हणते, प्रतिमा तुला काही सांगायचंय का. कल्पना प्रतिमाला म्हणते, हे बघ प्रतिमा, तुझी ही भाषा काय आम्हाला कळत नाही ग. आता अर्जुन प्रतिमाला म्हणतो, सायली बोलली. यावर प्रतिमा ही मान हलवते आणि हो म्हणते. अर्जुन म्हणत असतो, तुझ्याशी. सायली बोलली तुझ्याशी. यावर प्रतापही म्हणतो, म्हणजे सायली शुद्धीवर आली. प्रतिमा मान हलवून हो म्हणते. आता मात्र अर्जुन, प्रताप, कल्पना, चैतन्य हे सगळे खूप खुश होतात. अर्जुन तर धावतच सायलीकडे जातो आणि तिच्याकडे पाहतो आणि सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुन सायलीला पाहून खूप खुश होतो. आता अर्जुन हळूहळू सायली जवळ येतो आणि सायलीचा हात हातात घेतो. आता अर्जुनही सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो. सायलीचे डोळे पुसत तोही खूप इमोशनल झालेला असतो. इकडे रविराज घरच्यांना सांगत असतो की अर्जुनला प्रतिमा सापडली. मलाही म्हणते, काय सांगताय काका, प्रतिमा आत्या सापडली. यावर रविराज म्हणतो, हो अर्जुनला सापडली, ती आता एकदम सुखरूप आहे. आता रविराज म्हणतो, आता अशीच सायलीला शुद्ध आलेली बातमी येऊ दे म्हणजे झालं. इकडे मात्र प्रियाच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. प्रिया आता मनातच म्हणत असते, ही अर्ध्या डोक्याची बाई जिवंत राहिलीच कशी. महिपत आणि नागोबाचा ओव्हर कॉन्फिडन्स सगळीकडेच असाच नडतो. विमल त्या सगळ्यांना म्हणते, ही गोड बातमी आधी पूर्णाजीला सांगितली पाहिजे. तशी विमल पूर्णाजीला ती बातमी सांगायला जाते. आता अस्मिता म्हणते, प्रतिमा आत्या नेमकी गेली कुठे हे सांगितलं की नाही, म्हणजे कळलं की नाही. यावर रविराज म्हणतो, अर्जुन तिला घेऊन आले तर कळलंच ना आपल्याला. आता प्रिया रविराजला म्हणते, बाबा मी आईची खोली आवरून घेते आणि तिथे थोडी ताजी फुले ठेवते. आई परत आली ना तिला असं प्रसन्न वाटायला हवं. तशी प्रिया तिथून प्रतिमाच्या रूम मध्ये निघून जाते. आता प्रिया इकडे प्रतिमाच्या रूम मध्ये येते आणि ती नागराजला फोन लावते. नागराज फोन उचलतो आणि प्रियाला म्हणतो, हा प्रिया बोल. काय सुभेदारांच्या घरी खोटं खोटं नाटक करते का रडायचं. हसतो आणि प्रियाला म्हणतो, त्यापेक्षा तू इकडे ये, मस्त पार्टी जॉईन कर. यावर प्रिया म्हणते, मला नेमकं कळेल का तुम्ही कसली पार्टी करताय ते. यावर नागराज म्हणतो, कसली पार्टी काय. प्रतिमा ढगात गेल्याची पार्टी. म्हणजे तशी ऑफिशियल न्यूज आली नाही म्हणजे अजून. मग आम्हाला धीर नाही धरवला. मग आम्ही मस्त ग्लास मध्ये ओतून आणि पार्टी सुरू केली. यावर आता प्रिया मात्र हसते. अच्छा बरं, मग आता एक काम करा, त्या ग्लास मध्ये उडी मारा आणि जीव द्या. नाहीतर मी काम करते ना, मी तिथे प्रतिमाला घेऊन येते. हा मग एकत्रच पार्टी करू, चालेल. यावर नागराज म्हणतो, एक मिनिट काय बडबडते ग तू. काय बडबडतीये तू. प्रतिमाला कशी आणणार आहे. हा कुठून येणार प्रतिमा, स्वर्गातून का नरकातून. यावर प्रिया म्हणते, पृथ्वीवरून. प्रतिमा किल्लेदार अजूनही जिवंत आहे. आता हे ऐकून मात्र नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो म्हणतो, काय. नागराजला असा शांत झालेला पाहून महिपत म्हणतो, ओ शेट काय झालं. नागराज प्रियाला म्हणतो, तू 1 मिनिट थांब आणि फोन स्पीकरवर टाकतो आणि म्हणतो, तू काय बोलत होती बोल. प्रिया म्हणते, प्रतिमा तुमच्या माणसाच्या तावडीतनं निसटली आहे. अर्जुन तिला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. नेहमीप्रमाणे तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय. आता महिपत मात्र जागेवरून उठतो आणि म्हणतो, नाही हे नाही होऊ शकत, हे नाही होऊ शकत. आता महिपत फोन उचलतो आणि त्याच्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो, ए पक्क्या काय रे, सापडली का ती. हा
नाही सापडली म्हणजे? महिपत त्यांच्या माणसांवर चिडून म्हणतो, अरे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कोणी पण मध्ये आला ना तिला ढगात पाठवायची, सांगितलं होतं की नाही? एवढं बारीक काम तुला जमलं नाही? असं रागात म्हणून तो फोन ठेवून देतो. आता हॉस्पिटलमध्ये सगळे सायलीला भेटण्यासाठी आतमध्ये जायला निघतात. तेवढ्यात अश्विन तेथे येतो आणि अश्विन म्हणतो, अरे तुम्ही एवढे सगळे कुठे निघाला आहात? आता कल्पना अश्विनला म्हणते, अरे प्रतिमा सांगते की सायली शुद्धीवर आलीये. आता ते सगळे कालवा करू लागतात. यावर अश्विन म्हणतो, शांत व्हा, शांत व्हा, हॉस्पिटल आहे, आपण आरामात शांत आतमध्ये जाऊ. तसे ते सगळेही आतमध्ये सायलीकडे जातात. कल्पना सायली जवळ जाऊन म्हणते, सायली बाळा कशी आहेस ग? प्रतापही सायलीला म्हणतो, अगं किती घाबरलो होतो आम्ही, कालपासून तू फक्त कधी शुद्धीवर येते याचीच वाट बघत होतो आम्ही. अश्विन सगळ्यांना म्हणतो, बरं तुम्हा सगळ्यांचं भेटून झालं असेल तर प्लीज बाहेर जाता का? कारण एवढ्या सगळ्यांनी ते थांबणं योग्य नाहीये, प्लीज सगळ्यांनी बाहेर थांबूया. तसे ते सगळेही बाहेर निघून जातात. कल्पना अश्विनला म्हणते, अश्विन आम्ही थोड्या वेळी ते बाजूलाच थांबतो, चालेल का? अश्विनही बरं म्हणतो आणि ते सगळे तिथेच बाजूला थांबतात. आता डॉक्टर सायलीला चेक करत असतात. आता अश्विन सायलीला म्हणतो, वहिनी श्वास घ्यायला काही अडचण होत नाहीये ना? म्हणजे काही त्रास होत नाहीये ना? यावर सायली ही म्हणते, नाही. अश्विन सायलीला म्हणतो, मळमळल्यासारखं म्हणजे गरगरल्यासारखं काही होतंय का? डॉक्टर अश्विनला म्हणतो, पेशंट ना डाव्या कानावर पडलाय ना, त्याच्यामुळे त्याला तिथे मार लागलाय, पुढचे काही दिवस त्यांना डाव्या कानाची काळजी घ्यावी लागेल. अश्विन डॉक्टरला म्हणतो, पण सिटी स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे कॉम्प्लिकेशन असं काही नसावं. यावर डॉक्टरही म्हणतात, हो रिपोर्ट नॉर्मल आले त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाहीये. आता अश्विन घरच्यांजवळ जातो आणि म्हणतो, मम्मा डॅड दादा काळजी करण्यासारखं आता काहीही नाहीये, ही इज आउट ऑफ डेंजर नाव. चैतन्य म्हणतो, मी लगेच पूर्णाजीला फोन करून सांगतो आणि कळवतो. यावर अर्जुन म्हणतो, नाही नको, तू डायरेक्ट घरी जाऊन सांग पूर्णाजीला, तिची सायली आता पूर्णपणे बरी झालीये, तिला जास्त आनंद होईल. चैतन्य अर्जुनला म्हणतो, ठीक आहे, जाताना मी काहीतरी गोड घेऊन जातो. चैतन्य येतो असं म्हणून तिथून निघून जातो. आता घरचे सगळे सायलीला पाहून खूप खुश असतात आणि सायली ही त्या सगळ्यांना पाहून खूप खुश असते. आता कुसुमताई हॉस्पिटलमध्ये सायलीला भेटण्यासाठी येते. तेवढ्यात कुसुमला तिथे चैतन्य भेटतो आणि कुसुम चैतन्याला आवाज देते, चैतन्य. तेवढ्यात चैतन्य ही कुसुमताईला पाहतो आणि म्हणतो, कुसुमताई तुम्ही? कुसुम चैतन्याला म्हणते, बरं झालं तुम्ही भेटलात मला. अहो सायली कशी आहे? शुद्धीवर आली का ती? फार लागले का तिला? मला भेटायचं आहे असं कुसुम चैतन्याला म्हणत असते. यावर चैतन्य म्हणतो, हो हो शांत व्हा. हो कुसुमताई तुम्ही जरा दीर्घ श्वास घ्या. हा मला तर बोलू द्या, मी तुम्हाला लगेच सांगेल की सायली अगदी व्यवस्थित बरी आहे. यावर कुसुमही म्हणते, खरं सांगताय काय तुम्ही? कुसुम चैतन्याला म्हणते, कुठे आहे ती? मला तिला भेटायचंय. तशी कुसुमही सायलीला भेटायला आतमध्ये जाते आणि इकडे चैतन्य घरी जात. आता तेवढ्यात कुसुम ते सायली सायली करत सायली जवळ येते. आता कुसुम सायली जवळ येते आणि सायलीला म्हणते, अगं सायली एवढं सगळं झालं मला काहीच माहित नाही अगं. कुसुम सायलीला म्हणत असते, खूप लागले का ग? तू बरी आहेस ना? यावर सायली ही म्हणते, बरी आहे मी आता कुसुमताई. इकडे कुसुम खूप रडत असते. कल्पना कुसुमला म्हणते, कुसुमताई तुम्ही आलात, बरं झालं, हे बरं केलं, आता ना सायलीला आणखीन बरं वाटेल बघा. आता कुसुम कल्पना जवळ येते आणि म्हणते, अहो तुम्ही मला फोन करून सांगितलं तेव्हा. आता कुसुम प्रतिमाकडे बघते आणि प्रतिमाला म्हणते, कविताताई तुम्ही इथे? कुसुम प्रतिमाला म्हणत असते, अहो कविताताई तुमची इथे मला भेट होईल अचानक असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कुसुमचं हे सगळं बोलणं ऐकून घरचे मात्र कन्फ्युज झालेले असतात आणि इकडे सायली ही कन्फ्युज झालेली असते. कुसुम प्रतिमाला म्हणत असते, तुम्ही सुभेदारांना कसं काय ओळखता? कुसुमच्या या प्रश्नावर प्रतिमा मात्र गप्प बसते. कुसुम प्रतिमाला म्हणत असते, आणि काय कविताताई तुम्ही कुठे निघून गेला होता? तुम्ही मला काहीच कळवलं नाही. आता कल्पना कुसुमला म्हणते, कुसुमताई तुम्ही प्रतिमाला याआधी भेटला आहात का? आता कुसुम म्हणते, प्रतिमा? ओ नाही, या कविताताई आहेत. आता कुसुम सायलीला म्हणते, सायली मी तुला दिवाळीच्या सुमारास सांगितलं होतं ना माझ्याकडे कविताताई राहत आहेत, त्या ह्याच आहेत. आता प्रतापही कुसुमला म्हणतो, अहो प्रतिमा अलिबागला राहत होती ना? कुसुम प्रतापला म्हणते, नाही अहो तुमचा काही गैरसमज होतोय. आता अर्जुनही प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा आत्या तू यांच्याकडे राहत होती का? आता अर्जुन कुसुमला म्हणतो, कुसुमताई तुमची कविताताई आणि आमची प्रतिमा आत्या एकच आहे. आता यावर सगळे खुश होतात. आता पुढच्या भागात पाहूया प्रतिमाला मारण्यासाठी महिपत कुठला नवीन प्लॅन तयार करतोय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.